नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10 जुलै 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार 2026मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार भेटला आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच बघा कडेपूर ग्रामपंचायत. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. बघा, चला बघूयात आपण याबद्दल. बघा, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार म्हणजेच नॅशनल अवॉर्ड्स फॉर ई गव्हर्नन्स 2026 हा महाराष्ट्रामधील सांगली जिल्ह्यातील कडेपूर या ग्रामपंचायतीला भेटलेला आहे. आणि बघा, ही कडेपूर ही ग्रामपंचायत या तालुक्यामध्ये आहे. हा प्रथम क्रमांकाचा सुवर्ण पुरस्कार या कडेपूर या ग्रामपंचायतीला देण्यात आलेला आहे. तर बघा, तळागाळातील उपक्रमांद्वारे सेवा वितरणाचा विस्तार करणे या श्रेणीमध्ये हा पुरस्कार भेटलेला आहे. तर बघा, कडेपूर ग्रामपंचायतीने कामगिरी काय केली आहे? तर बघा, कडेपूर ग्रामपंचायतीने संपूर्ण डिजिटल परिसंस्था म्हणजेच डिजिटल इकोसिस्टीम्स तयार केलेली असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप्लिकेशन्स, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि संपूर्ण कागदविरहित ई ऑफिसद्वारे आपल्या 4300हून अधिक नागरिकांना तब्बल 1355 सेवा पूर्णपणे ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे. गगनयान या मोहिमेसाठी SOLVE सॉल्व ही पहिली जमिनीवरील चाचणी कोणत्या संस्थेने घेतली आहे? तर बघा, ही जी चाचणी आहे ती इस्रो या संस्थेने घेतलेली आहे. तर चला बघूयात आपण. बघा, इस्रो ही एक भारताची अंतराळ संशोधन संस्था आहे. तर बघा, गगनयान मोहिमेसाठी SOLVE म्हणजेच सॉल्व याचा अर्थ होतो बघा सब ऑर्बिटल लॉन्च व्हेकल फॉर एक्सपेरिमेंट्स. ही पहिली जमिनीवरील म्हणजेच ग्राउंड चाचणी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो या संस्थेद्वारे घेण्यात आलेली आहे. आणि बघा, ही चाचणी 3 जुलै 2026 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथील स्टॅटिक स्टेट फॅसिलिटीमध्ये यशस्वीरित्या पार पडलेली आहे. याचा उद्देश आहे बघा, गगनयान मोहिमेतील क्रू मॉड्यूल म्हणजेच ज्या कॅप्सूलमध्ये अंतराळवीर बसणार आहेत ते क्रू मॉड्यूल सुरक्षितपणे जमिनीवर आणि समुद्रामध्ये उतरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॅराशूट डिसेलेशन प्रणालीची चाचणी घेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे. शाश्वत विकास अहवाल 2026 नुसार SDG निर्देशांक 2026मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर बघा, यामध्ये भारताचा 94वा क्रमांक आहे. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. बघा, शाश्वत विकास अहवाल 2026 म्हणजेच बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2026 नुसार जागतिक SDG निर्देशांकामध्ये भारत हा 94व्या स्थानी आहे. आणि बघा, भारताने एकूण 167 देशांमध्ये 94वे स्थान मिळवलेले असून 100 पैकी 68.3 गुण प्राप्त केलेले आहेत. आणि ही भारताची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. 2025मध्ये भारत हा 99व्या स्थानी होता. तर लक्षात ठेवा. बघा, हा जो अहवाल आहे तो संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास समाधान नेटवर्क म्हणजेच UNSDSN या संस्थेद्वारे जारी केला जातो. तसेच बघा, या निर्देशांकामध्ये फिनलंड हा पहिल्या क्रमांकावर देश आहे. तर त्यानंतर स्वीडन आणि डेन्मार्क या देशांचा क्रमांक लागतो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे. मिस ग्रँड इंटरनॅशनल 2026 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदाच कोणत्या देशामध्ये होत आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा भारत. तर आपल्या भारतामध्ये याचे पहिल्यांदाच आयोजन होत आहे. चला बघूयात आपण. बघा, मिस ग्रँड इंटरनॅशनल 2026 तर बघा, या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदाच भारत म्हणजेच आपल्या भारतामध्ये होत आहे. तर बघा, भारतामध्ये हे आयोजन पहिल्यांदाच होत आहे. आणि ही जी स्पर्धा आहे ते सप्टेंबर ते ऑक्टोबर 2026 या दरम्यान खेळवली जाणार आहे. तसेच बघा, भारतामधील नवी दिल्ली, जयपूर आणि आग्रा या 3 शहरांमध्ये याचे आयोजन होणार आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे. कॅन्स्कोरा अग्नी ही वनस्पतीची नवीन प्रजाती कोणत्या राज्यामध्ये सापडली आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कॅन्स्कोरा अग्नी ही वनस्पतीची नवीन प्रजाती सापडलेली आहे.
तर लक्षात ठेवा बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत बघा जिष्णुदेव वर्मा, महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत बघा एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार. तर लक्षात ठेवा. तर बघा हा जो शोध आहे तो कोठे लागला आहे, तर बघा ही प्रजाती महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यामधील सूस टेकडीवरती IISER पुणे आणि सव्हाना सायन्स फाउंडेशनच्या संशोधकांनी शोधून काढलेली आहे. लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, भारत अमेरिका सामरिक भागीदारी मंच जागतिक नेतृत्व पुरस्कार 2026ने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. तर बघा त्यांचं नाव आहे सुनील भारती मित्तल. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा भारत अमेरिका सामरिक भागीदारी मंच याचा जागतिक नेतृत्व पुरस्कार 2026 म्हणजेच ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड 2026 हा प्रामुख्याने सुनील भारती मित्तल यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर बघा वॉशिंग्टन DC येथे पार पडलेल्या 9व्या वार्षिक लीडरशिप समिटमध्ये एकूण 3 दिग्गज व्यावसायिक नेत्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि बघा याचे कारण काय आहे, तर बघा भारतातील दूरसंचार म्हणजेच टेलिकॉम क्षेत्रामधील क्रांती घडवून आणण्यासाठी आणि भारत अमेरिका आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. खालीलपैकी कोणत्या देशांना I2SEA या 3600 किलोमीटर लांबीच्या पाणबुडी केबलने जोडण्यात आले आहे. तर बघा त्या देशांचं नाव आहे बघा भारत, मलेशिया आणि सिंगापूर. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा I2C म्हणजेच काय बघा, इंडिया साऊथ ईस्ट एशिया या 3600 किलोमीटर लांबीच्या पाण्याखालील केबलने भारत, सिंगापूर आणि मलेशिया या 3 देशांना जोडण्यात आलेले आहे. तसेच बघा या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे बघा, हा प्रकल्प विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वर्कलोड, क्लाउड सेवा आणि हायस्पीड डेटा ट्रान्समिशनसाठी डिझाईन केलेला असून ज्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे आणि लॅटन्सी म्हणजेच डेटा ट्रान्सफरमधील उशीर हा कमी होणार आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. एक देश एक भाषा या धोरणासाठी वार्षिक समूह कायदा कोणत्या देशाने लागू केला आहे. तर बघा त्या देशाचं नाव आहे चीन. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर चीन या देशाची राजधानी आहे बघा बीजिंग. चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग. चला बघूयात आपण याबद्दल. बघा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे चीनमधील सर्व 56 अधिकृत वांशिक अल्पसंख्याक गटाचे जसे की तिबेट, उयघुर, मंगोलियन या गटांचे सांस्कृतिक आणि भाषिक वैविध्य कमी करून संपूर्ण देशात मँडरीन या एकाच अधिकृत भाषेचा आणि संस्कृतीचा प्रसार करणे हा या मागचा मुख्य हेतू आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे. तर बघा त्या खेळाडूचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर वैभव सूर्यवंशी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनलेला आहे. तर त्यामुळेच प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. तर बघा वैभव सूर्यवंशी या खेळाडूची वय आहे बघा फक्त 15 वर्षे आणि 99 दिवस. तर बघा वैभव सूर्यवंशीने यापूर्वी हा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता आणि सचिन यांनी 16 वर्षे 205 दिवसांचे असताना 1989मध्ये पदार्पण केलेले होते. वैभवने 36 वर्षापूर्वीचा हा प्रदीर्घ विक्रम मोडीत काढलेला आहे. तर बघा वैभव सूर्यवंशीने सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडीत काढलेला आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा पदार्पणाचा सामना 4 जुलै 2026मध्ये मँचेस्टर येथील मैदानावरती ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरती इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. विश्वकर्मा श्रम सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे. तर बघा त्या राज्याचं नाव आहे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश या राज्याने विश्वकर्मा श्रम सन्मान योजना ही सुरू केलेली आहे. चला बघूयात आपण. बघा याचा मुख्य उद्देश आहे राज्यामधील पारंपरिक कारागीर जसे की सुतार, शिंपी, न्हावी, मोची, सोनार यासारख्या कामगारांना मोफत प्रशिक्षण, आधुनिक टूल किट आणि आर्थिक सहाय्य देऊन सक्षम करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण. धन्यवाद.